जानकर साहेब काय वाटतंय, जशी पब्लिक दिसते तसं राहील का, यांना मतदान पडेल का? 100% 100%. हां. निवडून आल्यानंतर कामे वगैरे करतील का? काम एकापेक्षा 10 पटीने काम जास्त. अशी आमच्या आमदार साहेबाची ख्यातीच अशी आहे, फक्त काम आणि काम. रामदादा हे सभा तर चालेल का इथं? 100% चालणार. 100%. हा. आणि विरोधकाचं काय वाटतंय आपल्याला? विरोधकाला तर वार्डात माणसं भेटेनच साहेब अजून. उमेदवार सुद्धा भेटेल. आणि 30-70 होईल. 30-70 वनवे राहील. 70% संतोषदादा बांगर. 70% होईल हिंगोली शहरातून. पहा तुम्ही. आणि हे कामाच्या ताकदीवर. हा, कामाची ताकद. हो, खूप मोठी ताकद कामाची. गोरगरिबासाठी अडीअडचणीत दुःखासुखात सर्वांना मदत, जात पात धर्म कोणतीही गोष्ट न आडवी नाही, सगळ्यांसाठी धावून येणारा नेता म्हणजे संतोषदादा बांगर. आणि त्याच्यानंतर श्रीराम बांगर, त्यांचे मोठे बंधू आमचे रतनदादा बांगर. सर्वच घर परिवार सगळे बांगर परिवारामधील सगळे त्यांचे बंधू असतील, सगळे त्यांची भावकी असेल, कुठेही धावून येणारे. म्हणजे कधीच दादा नाही शब्द कधीच दिला नाही कोणाला. आणि त्या उमेदवार हे पूर्ण हिंगोलीची जनता श्रीरामदादाच्या पाठीमागे आहे. आणि 100% सांगतो की विरोधकाला उमेदवार पण मिळणार वार्डात उभे करायला. एवढी परिस्थिती हिंगोलीतली विरोधकाची बिकट झालेली आहे.